हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. रॉयनेसच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा आहे गोव्याचा 3rd डे. तर आज आम्ही इथेच आराम करणार आहे रिसॉर्टला. थोडंफार बघू दुपारून वगैरे कुठे जायचं काय. आता आम्ही चाललो नाश्ता करण्यासाठी. मग बघूया नाश्ता झाला काय काय करायचं ते. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आता आम्ही डायरेक्ट नाश्त्याला आलो आहे. ब्रश वगैरे करून अंघोळ आमची अजून रेडी व्हायचं बाकी. तर आज नाश्त्यामध्ये उत्तप्पा, सांबर, शिरा, चटणी, पुरी भाजी, हाफ फ्राय, अजून काय ऑमलेट घेऊ शकतो. ब्रेकफास्ट झाल्यावर बघू आता आज काय काय करायचं ते. आज जास्त काही फिरायचं नाही आहे, रिलॅक्स आहे. आज आराम करायचा आहे थोडा. 2 दिवसापासून खूप फिरणं होतं आहे बाहेर काय, त्यामुळे आराम झालेला नाही. आज थोडा आराम करू, बघू थोडं दुपारून काय करायचं काय नाही. तसं मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन. आत्ताच आम्ही नाश्ता करून आलेलो आहे रूमला. आता मस्त बसलो आहे आणि आज जास्त आळस पण आलेला आहे. अंघोळ नाही, काही नाही. आज थोड्या वेळ बसू, नंतर आम्ही परत कॅन्डलिंग बीचला जाणार आहोत. आज आम्ही कॅन्डलिंग बीचला जाणार आहे दुपारी. तिथे मस्त बीच स्विमिंग करून, जमलं तर स्विमिंग टँकला पण जाऊ. स्विमिंग पूलला बघू आता काय काय होतं. बसलोय मस्त, गपशप चालू आहे आमची. कालचे फोटोज वगैरे बघतोय, व्हिडिओ बघतोय. काय बोलायचं काय शान मारताय, काय शान मारताय म्हणजे मी काय शान मारत नाही. भारी होत आहे तुमच्या तुम्ही ऐकायला लागतंय मला. काय करायचं मग स्विमिंगला जायचं का? हो, आता मस्त खाल्ला गेलाय जास्त. आता थोडा आराम करू वाटतं. आज आंघोळ पण बाकी, सगळंच बाकी आहे. खाल्ल्यानंतर थोडी जाता स्विमिंगला लगेच. थोड्या वेळात जाऊन आता 1-1.5 तास कॉफी पिऊ आपण थोड्या वेळात. मित्रांनो, या तुम्ही पण कॉफी घ्या या आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मस्त रेडी वगैरे होऊन फ्रेश होऊन निघालोय बाहेर. मस्त जाऊ कुठेतरी आता, बीचवरच जाऊ. जवळच आहे इथून बीच, 1.5 किलोमीटर अंतरावर. मस्त बघत आजूबाजूचा परिसर. आणि आज आमचा बीचवर मस्त ओला होण्याचा प्लॅन आहे, म्हणून आम्ही जुनेच कपडे घातलेले आधीचेच. आता वाजले दुपारचे 2-2:30-3 वाजले. आता म्हटलं संध्याकाळी छान माहोल असतो बीचला, मग तिथेच आज दिवसभर टाईमपास करू, संध्याकाळी येऊ रूमला परत. सो ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही आलेलो आहे बीचवर. केव्हांचे आलो आहे आम्ही. आधी मस्त ओले वगैरे झाले, आता चेंज वगैरे करून इथे आम्ही बसलो आहे बीचवर बेडवरती. मस्त आनंद घेतो, एन्जॉय चालू फुल. बीचचा माहोल दाखवते मी तुम्हाला. बीचचा माहोल इकडे आमचे साहेब बसले मस्त आनंद घेत बीचचा. वाह वाह, साथ में उड़ने का है ऊपर? नहीं हो गया हमारा कल.
ते 6 मेंबर बसले बीचवर सनसेट पाहण्यासाठी. सनसेट पाहण्यासाठी. सनसेट पॉईंट मस्त पार्टी मूडमध्ये पाटील साहेबांचा मस्त एन्जॉय चालू आहे. दिसतंय तुम्हाला पूर्ण फुल माहोलमध्ये ते आज बीचच्या. मस्त सॉन्ग एन्जॉय करता येते. डिनरसाठी इथे तयारी चालू. टेबल्स वगैरे लावले त्यांनी रात्रीच्या नाईट डिनरला. बघू आता आम्ही पण आमचा प्लॅन इथेच चालू डिनर करण्याचा. इथेच करायचं डिनर. हो बघू ना तसं. बघू काय मेनू त्याच्यावर डिसाईड करू. सो गाईज ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आलेलो डिनर करण्यासाठी मस्त कॅन्डल लाईट डिनर बीचवर. मला आज बीचवर खायची इच्छा होती तर मला म्हटली चला बीचवर खाऊ घाला, बीचवरच जेवण करूया. तर मग आम्ही ठरवलं की आज चला बीचवरच स्टार्ट करू. बीचवरच डिनर करायचं ठरवलं आहे मग आज. आणि रात्रीचा व्ह्यू पण खूप छान आहे डिनर करण्यासाठी. म्हणून मी म्हटलं की आज इथे डिनर करायचं. मस्त कॅन्डल लाईट डिनर. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि ब्लॉग कंटिन्यू करा. मी दाखवते तुम्हाला मेनू. या पॉईंटला आम्ही जेवणासाठी आलेलो. एक्झॅक्ट बीचच्या समोर आहे. या ठिकाणी जो आम्ही मेन्यू ऑर्डर केलेला होता तो आलेला आहे. किंग प्रॉन्स, चिकन दो प्याजा. आम्ही या ठिकाणी कॅन्डल लाईट डिनर आहे. मस्त समोरच बीच आहे. मस्त आता जेवण एन्जॉय करतो आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो गाईज आता आम्ही मस्त डिनर वगैरे करून रूमला चाललोय पायी. मस्त फिरत जाऊ रूमला. मस्त बीचचा आनंद घेतला. आज कॅन्डल लाईट डिनर केलं. आता बघू रूमला जाऊ, आराम करू, झोपू. भारी बघ. सो मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. काही वाटलं तर कमेंट करा. नक्की ट्राय करेल सांगण्याचा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.